प्रिय भक्तांनो, आज स्वामी समर्थ तुमच्यापर्यंत एक विशेष संदेश पोहोचवत आहेत। कदाचित काही दिवसांपासून तुमच्या मनात अस्वस्थता आहे, कामे अडत आहेत, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, घरात तणावाचे वातावरण आहे किंवा भविष्याबद्दल चिंता वाटत आहे। अशा वेळी हा संदेश तुमच्यासाठीच आहे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जीवनात येणारे प्रत्येक संकट हे कायमचं नसतं। जसा काळ बदलतो तशी परिस्थितीही बदलते। आज तुम्ही ज्या अडचणींना सामना करत आहात त्या उद्या तुमच्या यशाची पायरी बनतील, परंतु त्यासाठी श्रद्धा, संयम आणि सतत प्रयत्न आवश्यक आहेत। अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेचच परिणामाची अपेक्षा ठेवतो, पण स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरलेली असते। बी पेरल्याबरोबर फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो। त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनांचे फळही योग्य वेळी मिळणार आहे, म्हणून निराश होऊ नका। तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करा। ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांची चिंता करण्यापेक्षा जे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा। स्वामींचे नामस्मरण करा, चांगले विचार करा आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष असू द्या। आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल येण्याची सुरुवात झाली आहे। कदाचित तो बदल अजून तुम्हाला दिसत नसेल, पण विश्व तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडवत आहे। काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज असतील, काही जण तुमच्या यशात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण जर तुमची निष्ठा आणि श्रद्धा स्वामीवर असेल तर कोणतीही वाईट शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही। स्वामींच्या कृपेने संकटे दूर तर होतील आणि मार्ग सुकर होतील। आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे। भूतकाळातील चुका विसरा आणि नव्या आशेने पुढे चला। स्वामी सांगतात, तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करा। कटू शब्द बोलणे टाळा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, गरजूंना मदत करा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चला। चांगल्या कर्माचे फळ नक्की मिळते। तुमच्या आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील। ज्या गोष्टींबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून चिंतित आहात त्यातून मार्ग निघेल। आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी होतील। नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि कौटुंबिक जीवन यापैकी कोणत्याही क्षेत्रात अडथळे असतील तर त्यावर उपाय सापडेल। फक्त मनात विश्वास जिवंत ठेवा। स्वामी सांगतात की प्रत्येक सकाळी लवकर उठल्यानंतर त्यांचे नामस्मरण करा आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा। जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या आणि जे हवे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा। तुमच्या घरातील देवघरात दिवा लावा, मन शांत ठेवा आणि काही क्षण स्वामींचे ध्यान करा। तुम्हाला अंतर्मनातून नवीन ऊर्जा मिळेल। लक्षात ठेवा, संकटे ही तुमची परीक्षा असते, शिक्षा नाही। प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला अधिक मजबूत बनवतो, त्यामुळे अडचणींना घाबरू नका। स्वामी तुमच्या सोबत आहेत। तुमचे अश्रू, तुमच्या वेदना आणि तुमचे संघर्ष त्यांना माहीत आहेत। योग्य वेळी ते तुमच्यावर कृपा करतील। आजचा हा संदेश योगायोग नाही, स्वामींची इच्छा असल्याशिवाय कोणालाही असा संदेश मिळत नाही। त्यामुळे हा संकेत समजा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार करा। मनात श्रद्धा ठेवा, वाईट विचार दूर ठेवा, इतरांचे भले करा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा। स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो। तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होवोत, सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि प्रत्येक पावलावर यश, आनंद व समाधान लाभो। आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी मनामध्ये अनेक चिंता, प्रश्न आणि अपेक्षा घेऊन जीवनाचा प्रवास करत आहे। अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींमुळे निराश होतो। आपण मनापासून खूप प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, परंतु अपेक्षित असे परिणाम दिसत नाहीत। अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो की माझी प्रार्थना ऐकली जात आहे की नाही? माझ्या आयुष्यातील समस्या कधी संपणार? स्वामी समर्थ त्या प्रश्नांना अत्यंत साध्या शब्दात उत्तर देतात। श्रद्धा ठेवा, धीर ठेवा आणि सत्कर्म करत राहा। जीवनातील प्रत्येक घटना काही ना काही शिकवण घेत असते। आज तुम्हाला जे संकट वाटत आहे तेच उद्या तुमच्या यशाचा पाया ठरू शकतो। म्हणून कोणतीही परिस्थिती कायमची नसते हे लक्षात ठेवा।
स्वामी सांगतात की मनुष्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवणे सर्वात महत्त्वाचे असते. बाहेरच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसू शकते, पण आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर नियंत्रण असते. जेव्हा आपण नकारात्मक विचारांना सतत महत्त्व देतो, तेव्हा आपले मन अधिक अस्वस्थ होतं. पण जेव्हा आपण विश्वास, आशा आणि सकारात्मकता यांचा स्वीकार करतो, तेव्हा जीवनात बदल घडू लागतात. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करा. या नामामध्ये मनाला स्थिर करण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची अद्भुत शक्ती आहे. कधीकधी आपण इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःची तुलना करतो, त्यामुळे मनात असंतोष निर्माण होतो. पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. परमेश्वराने प्रत्येकासाठी वेगळी वेळ आणि वेगळा मार्ग ठरवलेला असतो. म्हणून इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. कालपेक्षा आज तुम्ही अधिक चांगली बनत आहात हा प्रश्न स्वतःला विचारा. छोट्या छोट्या चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे मोठे बदल घडतात. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत होते, तेव्हा अचानक नवीन संधी निर्माण झाल्या. याचा अर्थ असा नाही की चमत्कार नेहमीच एकाच क्षणात घडतो. अनेक वेळा चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे, योग्य व्यक्ती भेटणे किंवा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. म्हणून संकटाच्या काळात घाबरू नका. त्या काळाकडे एक परीक्षा म्हणून पहा. प्रत्येक परीक्षा आपल्याला अधिक सक्षम बनवते. आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या मनातील भीती सोडा. भविष्यात काय होईल याची अतिचिंता करू नका. वर्तमान क्षणात राहून तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. तुमच्या घरात, कामात, नातेसंबंधात आणि समाजात प्रेम, आदर आणि प्रामाणिकपणा जपा. जेव्हा आपण चांगले कर्म करतो, तेव्हा त्याचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. त्यामुळे निराश होऊ नका. स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमचे नाहीत. योग्य वेळ जवळ येत आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींना घट्ट धरून ठेवा. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी सध्या कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जात आहे. कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, घरात तणाव असेल, आर्थिक चिंता असेल किंवा मनाला शांतता मिळत नसेल. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला एकच संदेश देतात: धीर सोडू नका. जीवनात येणारी प्रत्येक अडचण कायमची नसते. जसे रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच, तसेच तुमच्या आयुष्यातील कठीण काळही संपणार आहे. अनेकदा आपण लगेच परिणाम दिसत नाहीत म्हणून निराश होतो, पण परमेश्वर आणि गुरु आपल्या प्रयत्नांकडे पाहत असतात. योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळते. स्वामींच्या नामस्मरणात मोठी शक्ती आहे. जेव्हा मन अस्वस्थ होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. प्रत्येक जपाबरोबर मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक शिकवण आहे. कधीकधी अडथळे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. स्वामी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि कोणाच्याही वाईटाची इच्छा बाळगू नका. तुमच्या जीवनात एखादे काम अडकलेले असेल, नोकरीची चिंता असेल, व्यवसायात अडचण असेल किंवा कौटुंबिक समस्या असतील, तर संयम ठेवा. योग्य वेळ जवळ येत आहे. स्वामींची कृपा अनेकदा आपल्याला अपेक्षित मार्गाने नाही तर अधिक चांगल्या मार्गाने मिळते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. मनात सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर ठेवा. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की मला योग्य मार्ग दाखवा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. अनेक भक्तांचा अनुभव आहे की संकटाच्या काळात स्वामींचे नामस्मरण केल्याने मनाला बळ मिळते आणि मार्ग सापडतो. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. चांगले विचार मनात ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतील, नवीन संधी मिळतील आणि मनाला समाधान मिळेल. श्रद्धा, सबुरी आणि सकारात्मकता यांच्यासह पुढे चला. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.